आहे नवाब मलिक यांच्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आहे। राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेची नवाब मलिक यांच्याकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर सना मलिक यांच्याकडून जनसन्मान यात्रेच्या तयारीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। सना मलिक विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चांना त्यामुळे उधाण आलं आहे। मलिकांकडून जनसन्मान यात्रेची तयारी सुरू आहे, तर महायुतीमधील नेत्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलेलं असतानाच नवाब मलिक यांना महायुतीमध्ये मान्यता मिळणार का याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। तर नवाब मलिक जे जेलमध्ये होते, मव या काळामध्ये त्यांना जेलमध्ये जावं लागलेलं होतं आणि त्यानंतर जेव्हा सत्ता पालट झालं राज्यामध्ये, त्यानंतर महायुतीचं सरकार आल्यावर ते जेलमधून सुटून आलेले आहेत। पण तोपर्यंत अजित पवार हे सुद्धा सत्ताधारी झालेले होते आणि ते महायुती सोबत गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे नवाब मलिक नेमके कोणासोबत असणार याविषयी चर्चा रंगलेल्या असतानाच त्यांना अजित पवारांसोबत ठेवण्यास भाजपकडून आक्षेप घेण्यात आला होता। महायुतीमधून आक्षेप असतानाच आता नवाब मलिक मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढण्याची तयारी करताना दिसतात। त्यांच्या कन्या सना मलिक यांच्याकडून सुद्धा निवडणुकीची तयारी सुरू आहे की काय असा सवाल उपस्थित होतोय, कारण त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे तयारीचा आणि त्या निवडणूक लढणार असल्याची चर्चा या ठिकाणी सुरू झाल्याचं दिसतंय। त्यामुळे आता नवाब मलिक असतील किंवा त्यांच्या कन्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत असल्याचं वारंवार दाखवताना दिसतायत। पण याला आता महायुतीमधील इतर पक्षांकडून नेमकी यावर काय भूमिका आहे, याला मान्यता आहे का या पक्षांची, असा सवाल उपस्थित होतोय। नवाब मलिकचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्यांनी वैयक्तिक काय निर्णय घेतला याची मला कल्पना नाही। नवाब मलिकचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्यांनी वैयक्तिक काय निर्णय घेतला याची मला कल्पना नाही। नवाब मलिक हे पुन्हा आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षात पाहायला मिळतात। आज शक्तीनगरमध्ये ते स्वागत करणार आहेत यात्रेचं। नवाब मलिक हे आता अधिकृतपणे अजित पवार यांच्या पक्षासोबत दिसत आहेत। सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होतं या संदर्भात, तर भाजपची नेमकी काय? शेवटी राज्यातलं राजकारण, राज्यातल्या आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका, त्यांचं काय म्हणणं आहे ते सांगतील, मी त्याच्यामध्ये बोलणं जास्त योग्य नाही। तर यावर अंबादास दानवेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात। भारतीय जनता पार्टी दुटप्पीपणे वागते, त्याचा हा पुरावा आहे। नवाब मलिक ज्यावेळेस आमच्यासोबत होते महाविकास आघाडीवर, त्यांना दाऊद इब्राहिमचे हस्तक म्हणून घोषित त्यांनी सांगितलं होतं। दाऊद आमच्याबरोबरचे जे एकनाथ शिंदे हे सुद्धा म्हटले होते की जे देशद्रोही आहे त्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्याबरोबर मी बसवू शकत नाही। तर आता तेच नवाब मलिक अजितदादाच्या मांडीला मांडी लावून आणि अजितदादा तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले, ज्यांचा दाऊद बरोबर संबंध असले तर तुम्हीच सांगितलेले, आम्ही नाही सांगितलेलं। त्यांची जी सन्मान यात्रा चालली, त्या सन्मान यात्रेमध्ये विविध विकासाच्या कामाची सर्व मांडणी ते करतात। या सरकारने काय दिलंय? सन्मान यात्रा कशासाठी काढलेली की असलेल्या योजनेचं सर्वसामान्य माणसापर्यंत पोच झाली पाहिजे आणि म्हणून त्या सन्मान यात्रेतून त्या सगळ्या गोष्टी ते करत आहेत। आणि अशा वेळेला एखाद्या पक्षाच्या आमदारानं त्यांना त्यांचे जर शुभेच्छाचे किंवा त्यांचे वेलकमचे बॅनर लावले असेल तर त्यात काही गैर नाही, याचा अर्थ ते राष्ट्रवादीत आहे असाही होत नाही। म्हणून आमची भूमिका पहिलेही स्पष्ट होती आणि असे आमदार आहेत जे लाडकी बहीण योजनेचे, मग ते काँग्रेसचे पण आहेत आणि शरद पवार गटाचे आहेत, स्वतःच तंबू उभारून लाडक्या बहीण योजनेचं स्वागत करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।